नमस्कार, कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी हॉटेल स्टाईल तंदुरी नान बनवणार आहोत। आता हॉटेलमध्ये जर आपण आणायला गेलो तर एक जी तंदूर आहे ती 20 रुपयाला मिळते आणि घरातल्या सगळ्या व्यक्तींसाठी आणायचं झालं तर 200-300 रुपये सहज जातात। तर घरच्या घरी कमी साहित्यात ही कशी बनवायची, चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी ह्या वाटीच्या साईजनी 2 वाट्या मैदा घेतलेला आहे आणि ह्याच वाटीच्या माप घेऊन मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे सर्व मिक्स करायचं आणि त्यामध्ये मी 1 छोटा टेबलस्पून बेकिंग पावडर घातली आणि अर्धा टेबलस्पून बेकिंग सोडा घातला आणि चवीनुसार मीठ पण घातलं। आता त्याच वाटीने मी 1 वाटी कोमट दूध घेतलं आणि अर्धी वाटी दही घेतलं। दही जास्त आंबट नको आणि 1 पळी तेल घातलं। आता हे जे आपण मिश्रण केलेलं आहे याच्यामध्येच आपल्याला हे सर्व पीठ जे आहे ते मळून घ्यायचं आहे। आधी मिक्स करून घेऊया। हे सर्व मिश्रण आपण एकत्र एकजीव केलेलं आहे आणि आता हे जे दूध आणि जे दही आहे ते थोडं थोडं घालून आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। एकदम सगळं नाही घालायचं कारण की पातळ होण्याची शक्यता असते। थोडं थोडं घालून अंदाज घेऊन आपल्याला हे पीठ असं मळून घ्यायचं आहे। आपण रेग्युलर जे चपातीला मळतो त्याप्रमाणेच आता हे बघा मळून झालेलं आहे आणि थोडंसं तेल लावून आहे ना याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे। अर्धा तास ठेवलं तरी चालेल तुमच्याकडे वेळ नसेल तर, किंवा 1 तास ठेवा। आता मी याच्यावर झाकण ठेवून याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देते। आता अर्ध्या तासानंतर बघूया। हे बघा अर्ध्या तासानंतर पीठ एकदम सॉफ्ट डो झालेला आहे, एकदम हाताने असं मऊसूत लागतोय। आता आपण आपल्याला ज्या साईजची नान करायची ना ते एवढे गोळे आपण त्याचे छोटे छोटे उंडे करून घेऊया आणि मग लाटून घेऊया। आता उंडे करून झालेले आता मी मैदा लावून घेते आणि गोल शेपमध्ये लाटते। जी नांद आहे किंवा तंदूर आहे ओव्हल शेपमध्ये पण एक लाटून दाखवेल तुम्हाला हवे त्या शेपमध्ये तुम्ही लाटू शकता। आणि जास्त पातळ पण नाही लाटायची, जास्त जाड पण नाही लाटायची, मीडियम साईजमध्ये लाटायची आणि उंडा पण थोडा मीडियमच छोटासाच घ्या, जसं हॉटेलमध्ये असतात त्या साईजमध्ये। आता मैदा लावून मी याला लाटून घेतलेला आहे मला हवं त्या शेपमध्ये आणि वरतून थोडीसं गार्लिक लावू शकता तुम्ही, म्हणजे लसूण किंवा कोथिंबीर। आता तंदूर लाटून झालेली आहे, मी वरतून कोथिंबीर टाकली आणि परत बेलनं फिरवलं त्याच्यावरून। आणि आता जी तंदूरची जी दुसरी साईड असते ना त्याला आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे। चमच्याच्या साहाय्याने लावा किंवा हाताने लावा किंवा तुमच्याकडे ब्रश असेल तर त्याने लावा, कारण की काय होतं पाणी लावल्याने ना मग ती तव्याला चिटकून बसते आणि जेव्हा आपण तवा उलटा करतो ना तंदूर भाजण्यासाठी किंवा नान भाजण्यासाठी तर मग ती खाली सटकत नाही किंवा पडत नाही, म्हणून पाणी लावणं गरजेचं आहे। आता मी पाणी लावून घेतलं आणि तवा ऑलरेडी तापत ठेवलेला होता। आता यावर तंदूर घालून घेते। आता एक साईड आपल्याला तव्यावर भाजायची आणि दुसरी साईड जी आहे ती आपल्याला गॅसच्या फ्लेमवर भाजायची तवा उलटा करून। आता ही साईड एकदा आपण भाजून घेऊया। आता अशी वरती फुगे यायला लागले ना तर समजायचं की आपली एक साईडची जी नान आहे किंवा तंदूर आहे ती भाजलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की कसं समजायचं, तर त्याची हे फुगे येतात वरती, मग आपण लक्षात येतं आपल्याला की भाजली आहे एक साईड। आता मी तवा उलटा करते आणि गॅसच्या फ्लेमवर दुसरी साईड जी आहे नानची ती भाजून घेते। बघा अशा पद्धतीने भाजायचे, असा तवा गोल फिरवायचा आहे म्हणजे सर्वत्र भाजली जाईल ती। आता मी दुसरी नान पण एक लाटून घेते। आता ही ओव्हल शेपमध्ये लाटून दाखवते तुम्हाला। हे बघा पूर्ण लाटून झाली की तुम्हाला भाजून पण दाखवते आणि सगळ्यात शेवटी दाखवते तुम्हाला। आता हे बघा आपली ओव्हल शेपची जी तंदूर आहे ती पण भाजून लाटून झालेली आहे। आता त्याच्यावर कोथिंबीर लावून मी लाटणं पण फिरवलं। आता उलट्या साईडने पाणी लावून घेऊया आणि तव्यावर टाकून भाजून घेऊया। जी पाणी लावलेली साईड जी असते ती तव्याच्या खालच्या साईडने करायची आणि थोडंसं दाबायचं, त्याला प्रेस करायचं म्हणजे ती चिटकून राहते। हे बघा कशी वरती बबल्स आलेली फुगे, म्हणजे याचा अर्थ आपली खालून जी तंदूर आहे ती भाजली गेलेली आहे। आता तवा उलटा करायचा आणि खालची साईड पण भाजून घ्यायची। अशाच पद्धतीने बाकी इतर सर्वत्र राहिलेला तंदूर करते आणि फायनली तुम्हाला दाखवते। आणि सगळ्या तंदूर ज्या भाजल्या का त्याच्यानंतर त्याला तूप लावा किंवा बटर लावा, आणि तुम्हाला बटर किंवा तूप चालत नसेल तर तेल लावलं तरी चालतं। एकदम सॉफ्ट होतात, सगळं लावून घ्यायचं त्याला व्यवस्थित। आणि हे बघा किती सॉफ्ट झालेलं आहे, एकदम मस्त लागतात। चला तर मग आपल्या सगळ्या तंदूर झालेले आहे। कोणत्या पण ग्रेव्हीच्या भाजीसोबत किंवा पनीरच्या भाजीसोबत एकदम भारी लागतात आणि घरच्या घरी कमी साहित्यात तयार होतात। नक्की ट्राय करा। बाय बाय।